समजणार नाही. जे आहे ते आहे. सामान्य माणूस काय विचार करतोय, बरोबर आहे की नाही, की त्यांनी केलं बरोबर केलं, ठीक आहे. आता कितपत हल्ला करायचा, कितपत का, म्हणजे सगळ्यांना वाटते की पाकिस्तानी ले लो कल अपने पास, हम कश्मीरी अपना पाकिस्तान आपके ऊपर कश्मीर ले लो, ऐसा नहीं है. हमारे देश को भी उसकी कीमत देना पड़ेगा ना. ऐसा थोड़ी है हमारे को यहाँ नागपुर में बैठ के, विदर्भ में बैठ के नहीं बोल सकते कि भाई हम वो कर लिया तो सब हो गया. अरे जो बॉर्डर पे लोग मरेंगे, जो हमारे जवान मरेंगे, उसका भी तो सोचना पड़ता है ना. सभी चीज का बैलेंस करना पड़ता है. और पाकिस्तान को लेके कोई फायदा नहीं है. पाकिस्तान तो लायबिलिटी है, तो कंगाल देश है, तो उसको लेके कोई फायदा नहीं होने वाला है. हमको उनको सबक सिखाना, हमको उनको जवाब देना, और वो जवाब ऑपरेशन सिंदूर में दिया गया. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की आज परिस्थिती जे आज काँग्रेसची आहे ती खालवलेली आहे लोकांमध्ये. काँग्रेस आता बघा ना, एक काळ असा होता की अख्खा देशामध्ये राष्ट्रीय पक्ष काँग्रेस होता, भारतीय जनता पार्टी नव्हती. प्रत्येक जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये पार्टी एक होती ते काँग्रेस होती. आज काँग्रेस किती राज्यामध्ये राहिली. आज महाराष्ट्रामध्ये 16 जागेवर आली. आता तुम्हीच विचार करू शकता की 16 जागामध्ये किती जागा, आणि ते पण अजूनही जर थोडं काय अजून आपल्या सगळ्यांच्याकडून जरा कमी आपण पडलो नाही तर अजून 2, 4, 5 कमी झाली असते. म्हणायचं एवढंच आहे की आपण त्या मतदार जे काँग्रेसच्या विचाराचा आहे ते आपल्याकडे वळवू शकतो, ही महत्वाचं आहे. आणि आपण केलं पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. तो मतदार आपल्याकडे आला तर तुम्हाला एकाएक तुम्हाला दिसेल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकदम मजबूत झालेला आहे. ते आपण करायचा. सगळ्यांनी आपापल्या जिल्ह्यामध्ये प्रयत्न केला पाहिजे. कोठारी जे करना चाहिए, कांग्रेस का जो वोटर तो खैर ठीक है, पहले वो कांग्रेस के अच्छे लोग है, वर्कर है, कार्यकर्ता है, नेता है, अपन उनके साथ बात करना चाहिए. और सभी जिलों में अलग अलग तरीके से अगर हमने इसका बात किया तो इसका फायदा हमको जरूर मिलेगा. मित्रांनो, भारतीय जनता पार्टी जसं पुढचे त्यांनी सांगितलं, त्यांचे 39 आमदार. 39 आमदार काही छोटा नाही ना, नंबर मोठा आहे. पण आपले 6 आपण लढवली, 7च जागा लढवली. तसंच हो बरोबर आहे. मग आपण जितके लढवले तितके आपण निवडू. थोडक्यात एवढा म्हणायचं आहे की आपण थोडाफार आपली ताकद वाढवली ना तर हे 6 ची संख्या 10 वरही जाऊ. आपल्याला मिळेल जागा, अजून मिळेल, पण ताकद त्याच्यासाठी आपण निर्माण तरी केली पाहिजे ना. आज एखाद्या जिल्ह्यामध्ये एक सीट मागत असताना, अधिकारांनी आपण मागत असताना इथे सांगावं लागेल ना की आमचे इतके नगरसेवक आहे, इतके आमचे महापालिकेत आमचे कॉर्पोरेटर आलेले आहेत, आमचे इतके जिल्हा परिषद सदस्य आहे, आमची एवढी पंचायत समिती आमची आहे. काहीतरी तुम्ही आपला बेस दाखवलं तरच हे होऊ शकते. आणि म्हणून आपल्याला काय भाषणबाजी जास्त करायची नाहीये. आपला उद्देश नव्हता कधी पण की भाषण करून तुम्हाला संबोधन करून इतका लांबून तुम्हाला बोलून पाठवायचं असं नाही. इथे बसून तुमच्या एक जिल्ह्याच्या लोकांच्या बरोबर चर्चा करायची. 15-20 मिनिट 25 मिनिट तुम्हालाही आमच्याशी जरा वेगळा बोलता येईल. तुम्हाला आम्हाला काही सूचना करायची असेल ते आमच्या लक्षात येईल. आणि त्याच्यानंतर लगेच म्हणजे जून महिन्यापासून आपण एक जिल्ह्यामध्ये मेळावा घेणार. आणि ज्या जिल्ह्यामध्ये नेतृत्व नाही, की काही कमी असेल, काही असेल, कोणी बघणारा नसेल, त्या जिल्ह्याच्या मेळाव्यासाठी पक्ष मदत करणार आहे. तुम्हाला जे बोजा आम्ही तुमच्यावर नाही लादणार आहोत, कारण ते करायचा आणि अतिशय महत्वाचं आहे. नाहीतर आम्ही लोक काय तुम्ही मेळावा आयोजित करा, आम्ही येऊन भाषण करून चाललं जायचं असं नाही. आम्ही तुम्हाला मदत करू, पक्ष मदत करा, आणि ते तुम्ही तिथे त्या पद्धतीनं मेळावा चांगला आयोजित करा. तिथे सगळी व्यवस्था करा. आपले कार्यकर्ते आले त्यांना जेवण द्या. प्रेसचे मीडियाचे लोकांना पण तुम्ही बोलवा, त्यांच्याशी संवाद करा. तिथे जाहिरात छोटे मोठे द्या. त्या अर्थानं ते सगळे तुमच्या त्या जिल्ह्यामध्ये बातमी कशी येणार तुमची, पेपरला, टेलिव्हिजनला बातमी कशी येणार जोपर्यंत तुम्ही प्रेसला काही तुम्ही संवाद ठेवला नाही का. ते हे सगळं आता या येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये आपल्याला करावं लागणार आहे. आणि त्यामुळे लवकरात लवकर
ही प्रक्रिया आपण सुरू या आजच्या फक्त म्हणूनच ठराविक लोकांचा मेळावा आपण बोलवलाय. आज आपले सगळे आमदार आहेत. 2 लोक जे आलेले नाही, आमचे राजकुमारजी बडोले परदेशात त्यांच्या मुलीकडे गेलेले आहेत. पहिलं सांगूनच गेलेले होते. आपला मेळावा नंतर ठरला. त्याचबरोबर इंद्रनील नाईक पण परदेशात गेलेले आहेत. हा डिपार्टमेंटचा त्यांचा दौरा आहे. आणि त्यामुळे आपण सगळेच लोक इथे आपले निवडून आलेले पदाधिकारी आलेले आहेत. माझी आपल्या सर्वांना परत ती विनंती आहे. आणि खोडके साहेब, तुम्हाला खास करून तुम्ही मुंबईला असतात, विदर्भाचा कोणी पण आपल्या जिल्ह्याच्या व्यक्ती आला जे तुम्हाला आमदार करण्यामागे, विदर्भाची हट्ट करण्यामागे हेच कारण होता की आमच्या लोकांना तिथे एक आधार मिळाला पाहिजे. मंत्री म्हणून इंद्रनील नाईक आहे, कालपर्यंत बाबा होते. नक्कीच मंत्री आपापल्या पद्धतीनं बघत असतात, पण तुम्ही खास करून कार्यकर्त्याच्या हिशोबाने, पक्षाच्या हिशोबाने, कारण संजीव घोडके 30-35 वर्षापासून पक्षाचा जबाबदारी पहिल्यापासून सांभाळत आले. 99 मध्ये राष्ट्रवादी आपण केली, त्या दिवसापासून पूर्ण ऑफिसची जबाबदारी ते करत होते, सांभाळत होते. त्यामुळे आपल्याला त्यांना हे करायचं, हे माझा आग्रह तेच होता. आता त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये मी अजून सांगतो, तुम्हाला केलं असं नाही, अजून विदर्भात आपण आपल्या हक्काची जागा मी मागितल्याशिवाय आणि घेतल्याशिवाय राहणार नाही. असं नाही आहे की सगळं परस्पर तिथेच वाटून घ्या, असं नाही. मी आहे ना तुमच्या विदर्भाचा आवाज म्हणून मी आहे. त्याची अजिबात तुम्ही काळजी करू नका. आणि मला इंटरेस्ट काय आहे, मला इंटरेस्ट आपला पक्षाचा. मी अनेक लोकांना सांगतो, या सगळे लोक जे कोणी मला आधीमध्ये भेटत असते, मी काय सांगतो, मला इंटरेस्ट पार्टीचा आहे. मला कोणता म्हणजे मला काही गट नाही चालवायचा आहे, मला काही पक्षपात नाही करायचा आहे, मला काही स्वतः पाहिजे त्याच्यासाठी काही कोणाकडून काही घ्यायचं नाहीये. मला जे पाहिजे, माझा पक्ष बळकट झाला पाहिजे, माझ्या पक्षाची ताकद वाढली पाहिजे. पक्ष महत्वाचा राहिला तर आपलं सगळ्यांचं महत्व आहे ना त्याच्यामध्ये. आज आपण सत्तेमध्ये आहोत म्हणून तुम्ही पण तिथे काहीतरी कॉलर थोडं टाईट करून तो फिरत असाल ना गावामध्ये. पक्षात सत्तेमध्ये राहिला नसता, जरी तुमच्याकडे आमदार नसेल तरी पण तुम्हाला वाटते नाही माझा पक्ष तर आहे, राष्ट्रवादी आज सत्तेमध्ये आहे, एवढं तरी आपल्याला वाटते ना. मुंबईला गेलो तर कोणीतरी मला भेटणार, दादाकडे गेलो की कोणाकडे गेलो की पार्टी कार्यालयात गेलो, नक्कीच मला कोणीतरी भेटणार आहे. इथे पार्टीच्या ऑफिस आपलं चांगलं आहे, मुंबईमध्ये मंत्रालयाच्या समोर आहे. अनेक लोक मुंबईला कुठल्याही कामासाठी येतात, कोणी काही फिरायला जातात, कोणी पार्टीच्या कामासाठी जातात. आपल्याकडे आधार आहे. इथे नागपूरला पण आम्ही कार्यालय आता उघडलेलं आहे, ते विदर्भाचं कार्यालय आहे. तिथे माणसं आहे, तिथे कोणी पण तुम्ही गेले, नागपूरला आले, मध्य नागपूरमध्येच आहे, काही इकडे फार लांब नाही आहे. तुम्ही जा त्या ऑफिस मध्ये जा, भेटा, काही 2 लेटर टाईप करायची असेल, काही कोणाच्या फोन करायचे असेल. अजितदादाच्या पण इथे त्यांच्या निवासस्थान जे आहे अधिकृत गव्हर्नमेंटच्या, तिथे पण तिथे माणूस आहे. हे पण त्यांच्यासाठी ठेवलेलं आहे की आपले काही लोकांचं काही काम असेल तर त्यांच्यासाठी फोन करतील. आणि असं पद्धतीनं आपण सगळ्यांनी एकमेकांना मदत केली पाहिजे. मला माहित आहे काही मर्यादा आहे, काही तुमची पण अडचण आहे, तुमच्या पण कधी कमी ऐकलं गेलेलं आहे, त्यामुळे तुम्ही पण कधी म्हणजे खचून जातात, हे मला माहित आहे. पण आजपासून आपल्याला यामध्ये थोडा दुरुस्ती करू. मी असं नाही म्हणत की आज आहे तो कल सब ठीक हो जाएगा, ऐसा नाही बोलतो. पण नक्की सुधारणा आपल्याला आपण करायची आहे आणि त्याची सुरुवात आपण आजच्या या बैठक, या मेळावा नाही मी बैठक म्हणेल, आणि या बैठकीपासून आपण त्याची सुरुवात करू. आणि याच्यानंतर जे काही जिल्हे, वेगवेगळ्या जिल्ह्याच्या जे काही पदाधिकारी आले, काय होते, मेळाव्यात आले 10,000 लोक, भाषण झाला, आले आणि गेले. कोण भेटते तुम्हाला, काय तुम्हाला कोणी ओळखतही नाही. 4 माणसाला जे प्रमुख असतात ते त्यांनाच लोक ओळखतात. किमान आज 5, 50, 100 लोक ज्या जिल्ह्याचे आले असतील, आम्ही वेगळं भेटू, 5, 10, 15, 20 मिनिट तुमची सूचना करा, मग किमान तुम्हालाही वाटेल आणि आम्हालाही जानकारी मिळेल
की काय त्या जिल्ह्याची परिस्थिती आहे, कोणाला काय म्हणायचं असेल तर जरूर तुम्ही मोकळे बोलू शकतात। आणि आजच्या भेटीनंतरही मुंबईला पण तुम्ही लोक नक्कीच मुंबईला येत जा, संजय बाबाला भेटा। मी पण मुंबईला आधीमध्ये असतो, मी पण पार्टी कार्यालयात जात असतो। तुम्ही फक्त माझ्याकडे फोन करायचा की आमच्या स्टाफच्या अनेक लोकांच्याकडे नंबर आहे, त्यांना सूचना करा। मी त्या दिवशी म्हणजे मुंबईला असलो तर मी पार्टी कार्यालयात मी पण दुपारी एखादा तास जातो, त्यावेळी तिथे पण भेटा। त्यामुळे काय होते की तुम्हाला काय सूचना करायची असेल डायरेक्टली आम्हाला पण करू शकता। मित्रांनो, एवढाच आजच्या दिवशी काही मला तुम्हाला सांगायचं होतं। एक शेवटची एक महत्वाची सूचना आहे, सभासद नोंदणी। किती लोकांनी सभासद नोंदणी केली? किती? आणि ते ठीक आहे, तुम्ही लोकांनी केलं असेल, पण किती झाली? या तुलनेत आपण केली पाहिजे त्या हिशोबाने किती झाली? कमी झाली आहे। मी तुम्हाला सांगतो, थोडा जरा आपणही विचार केला पाहिजे। काही लोक एक पुस्तक म्हणजे 10 लोक आहे, 10 लोक तुम्हाला भेटत नाही। काय हसून राहिले? तुम्ही किती भरल्या? जाऊ द्या, तुम्ही गोष्ट करता। हे सगळ्यांचा तसा झालाय, सगळ्यांचा तसा आहे। माझ्या जिल्ह्यामध्ये पण काही तालुके असेच आहे, आज आपले टाईट कपडे भेटते सगळे। असं नाही झालं, थोडा तरी एवढं म्हणजे एक 10 लोकांची एक पुस्तक आहे आणि एक कार्यशील म्हणजे सदस्य काय 10। आणि अरे खिशातले तुम्ही किती रुपये लागते? 110 रुपये नाही तुमच्याकडे? पान खायला 110 रुपये। 110 रुपये एक माणूस पण नाही खर्च करू शकत। 125 माणूस आहे का नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये? भूक म्हणजे काय? 125 एक माणसाने 100, अरे सोडून द्या ना, फालतूची गोष्ट करतात। तो टोगला सगळ्यांची ऐपत मला हे कुठेतरी सभासद साठी थोडा तरी आपल्याला वाटायचं, एवढं आपण नाही करू शकत तर मग काय करू? एक जिल्ह्यामध्ये 1500, 2000, 2500 जसा जिल्हा तसे एवढे तरी कार्य म्हणजे क्रियाशील सदस्य आपले पाहिजे। आपण म्हणजे आत्मचिंतन करा। एवढं आपण जर बेसिक काम नाही करू शकत तर मग आपण पक्ष कसा वाढवणार? आपली पक्षाप्रती निष्ठा काय, इमानदारी काय, याचाही विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे। आता जास्त मी काय बोलत नाही। आता त्याच्यानंतर आपण जेवणही करा आणि ज्या ज्या जिल्ह्यांना बोलवलं त्या जिल्ह्याने पहिलं यावं, बाकी नंतर तुम्ही तुमच्या झाल्यावर जेवण करा। बाकीचे जिल्हे त्या लोकांची सगळ्यांची व्यवस्था आहे, काय घाई करायची गरज नाही आहे। आणि तुम्हाला जायचं संपल्याशिवाय तुम्ही जाऊ शकत नाही, म्हणजे तुम्ही बंदिश आहात। म्हणून आज कार्यक्रमामध्ये लिहूनच पाठवला होता की 5 वाजेपर्यंत आहे कार्यक्रम, म्हणजे तुम्ही एवढा नक्की समजा की तुम्हाला भेटावंच लागेल। आणि परत तुम्ही आलेले आहात, तुमच्या सर्वांच्या मी या निमित्त मनपूर्वक स्वागत करतो, धन्यवाद करतो। आणि पक्षाच्याकडे सगळ्यांनी निष्ठेने पाहावा आणि काम करावा एवढी सूचना करून माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।